मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणारा सुजित आप्पासाहेब जमादार हा वैद्यवाडी दयानंद कॉलेजजवळ सोलापूर या ठिकाणी राहतो. तो MR असल्याने त्याला पगारही भरपूर होता. तो नेहमी टापटीप राहत असायचा. या सुजितची ओळख एका तृतीयपंथी बरोबर झाली. हा तृतीयपंथी दिसायला सुंदर होता. इतकंच नव्हे तर तो टापटिपतही राहत होता. कधी साडी कधी ड्रेस अशा वेशात तो वावरत असायचा. त्याचे नाव प्रकाश कोळी असे होते. प्रकाश हा पाहताक्षणी तृतीयपंथी आहे असे कळत सुद्धा नसायचे. त्याच्याशी बोलल्यानंतरच त्याच्या आवाजातील मर्दानी टोनवरूनच तो तृतीयपंथी आहे हे समजून येत असायचे. त्याला प्रकाश या नावाने न बोलवता स्वीटी म्हणून बोलवत असल्याने सुजित याला सुद्धा ती एक मुलगी आहे असे सुरुवातीला वाटले. तिच्या सौंदर्यावर सुजित फिदा झाला. तिच्याशी ओळख झाल्यावर त्याला समजून आले की ती मुलगी नसून तो एक तृतीयपंथी आहे. तरी सुद्धा त्याने तिच्याशी भेटणे थांबवले नाही. प्रकाश उर्फ स्वीटी हा आपल्या समाजात म्हणजे तृतीयपंथीयांसमवेत वावरत असायचा. त्यांच्या कार्यक्रमाला जात असायचा. नागरिकांकडून पैसे मागत असायचा. नवीन साडी अथवा ड्रेस घालून तो अगदी नटून थटूनच घराबाहेर पडत असल्यामुळे सुजित त्याच्याकडे आकर्षीला गेला. त्याच्याशी बोलणे त्याला आवडत असायचे. अशा तऱ्हेने त्या दोघांच्या दररोजच गाठीभेटी होऊ लागल्या. यातूनच त्याच्या मनात प्रकाशविषयी प्रेम निर्माण झाले. सुजितचे वयी नवतर असल्यामुळे त्याच्यामध्ये इतकाही प्रगल्भपणा नव्हता की आपण ज्याच्यावर प्रेम करतो ते प्रेम समाजाला मान्य तर असणारच नाही आणि त्याच्याशी लग्न केल्यानंतर त्यांची वंशवृद्धी होणार नाही. तरीही त्याने एक दिवशी प्रकाशला आपल्या मनातील गोष्ट बोलून दाखवली. माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सुजितने प्रकाश उर्फ स्वीटीला म्हणताच ती चक्रावून गेली. तिने सुरुवातीला ना केले पण सुजित मात्र हट्ट सोडायला तयार नव्हता. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तू मला हवी आहेस असे तो म्हणू लागला. शेवटी प्रकाश उर्फ स्वीटीच्याही मनात त्याच्याविषयी प्रेम निर्माण झाले आणि दोघेही एकमेकांवर प्रेम करू लागले. एके दिवशी सुजितने प्रकाश उर्फ स्वीटीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा तिने त्याला नकार दिला. या कारणाने सुजित नाराज राहू लागला. त्याच्यावर प्रेम असल्याने प्रकाश उर्फ स्वीटीला देखील त्याची नाराजी सहन होत नव्हती. पण तिला आपल्या मर्यादा माहीत होत्या. इकडे सुजितही आपला हट्ट सोडत नव्हता. शेवटी दोघांनी साधेपणाने विवाह केला. आता ते दोघे बाळे येथे साईनगर या ठिकाणी भाड्याने खोली घेऊन संसार करू लागले. सुरुवातीला सुजित आणि प्रकाश उर्फ स्वीटी आनंदाने संसार करत होते. प्रेमाच्या कैफात दोघांनाही समाज काय म्हणेल किंवा इतर काही गोष्टी लक्षात आल्या नव्हत्या किंवा त्याचे त्यांना भान नव्हते. हळूहळू मात्र सुजितला या गोष्टीची जाणीव होऊ लागली. कारण प्रकाश उर्फ स्वीटी याने इतर तृतीयपंथीयात मिसळणे, त्यांच्या कार्यक्रमाला जाणे, नागरिकांकडून पैसे मागणे हे काही सोडले नव्हते. तो लग्नानंतरही आपले पूर्वीचे जीवन जगत होता. संसार मात्र सुजित बरोबर करत होता. एखाद्या नववधूप्रमाणे घरात आल्यानंतर तो सुजित याच्यासोबत वागत होता. पण सुजितला त्याचे हे वागणे आता खटकू लागले. त्याने प्रकाश उर्फ स्वीटी याला हे सर्व काम करण्यास मनाई केली. यावेळी प्रकाश उर्फ स्वीटी याने त्याच्याशी भांडण केले. थोडे दिवस त्यांच्यामध्ये तुतुमयमय झाली. अखेर प्रकाश उर्फ स्वीटी यालाही सुजितच्या प्रेमाची जाणीव झाली. तो आपल्यावर प्रेम करतो म्हणूनच तो आपल्याला असे करण्यास मनाई करतो याची जाणीव झाल्यानंतर त्याने हे काम बंद केले. तो आता तृतीयपंथीयांमध्ये मिसळत नव्हता. आपला संसार आपण आणि आपला नवरा यामध्ये त्याने स्वतःला गुंतून घेतले. जवळजवळ 10 वर्ष दोघेजण आनंदाने संसार करत होते. इकडे सुजितला मात्र आपल्या संसाराचा उपयोग काय, आपण जिच्यावर प्रेम करतो ती काही आपल्याला मूल देऊ शकणार नाही याची जाणीव त्याला आता होऊ लागली. तिच्याशी संसार निरर्थक असे त्याला वाटू लागले आणि त्याने एका मुलीशी सूट जमवले. तिला आता तो भेटू लागला आणि प्रकाश उर्फ स्वीटीला टाळू लागला. त्याने गुपचूप त्या तरुणीशी विवाह ठरवला. प्रकाश उर्फ स्वीटी याला याची साधी बनत सुद्धा नव्हती. शुक्रवार दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सुजितचा त्या तरुणीशी लग्न होणार होते. याची माहिती 8 दिवस अगोदर स्वीटीला समजली आणि ती त्याच्याशी भांडण काढू लागली.
यावर सुजितने तिला उत्तर दिले, मला मुलगा हवा आहे, तो तू देऊ शकत नाही, त्यामुळे मी एका तरुणीबरोबर लग्न करत आहे. हे ऐकून प्रकाश उर्फ स्वीटीला धक्काच बसला. दिनांक 3 डिसेंबर 2025 रोजी प्रकाश उर्फ स्वीटीने आपली बहीण ज्योतीला याबाबत सांगितले. सुजित हा दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी लग्न करणार आहे. त्याला मी विरोध केल्याने तो मला मारहाण करतो आणि तो मला मर असे म्हणतो, यामुळे मी निराश आहे. यावर ज्योतीने तिची समजूत काढली. आपण यातून काहीतरी मार्ग काढू, तू नाराज होऊ नको, असे तिने प्रकाश उर्फ स्वीटीला सांगितले. बहिणीने समजूत काढल्यानंतर प्रकाश उर्फ स्वीटी आपल्या घरी परतली. पण तिच्या मनातून सुजितचे वागणे काही जात नव्हते. ती खचली होती. आपण सुजितच्या प्रेमापायी त्याच्याशी लग्न केले, तो मात्र आता आपल्याला टाळत आहे. यातून मार्ग निघेल की नाही याची तिला खात्री नव्हती. त्या रात्री तिला झोपही लागली नाही. दुसरा दिवस उजडला. गुरुवार दिनांक 4 डिसेंबर 2025चा दिवस होता. सकाळची वेळ होती. स्वीटी अजूनही अस्वस्थ होती. तिने मनाशी एक निर्णय घेतला होता, पण आपण जे काही करणार आहे ते आपल्या सर्वांना समजले पाहिजे, म्हणून तिने आपला मोबाईल घेतला, कॅमेरा ऑन केला आणि आपला स्वतःचा व्हिडिओ काढू लागली. सुजितने मला फसवले, प्रेम केले, लग्न केले, आता दुसऱ्या तरुणीबरोबर तो लग्न करत आहे. याचा मला खूप राग आला आहे. मी बळपास घेऊन आत्महत्या करणार आहे, असा व्हिडिओ तयार करून तो व्हिडिओ भाऊ नागेश आणि बहीण ज्योती यांना पाठवला. व्हिडिओ पाहताच काही वेळाने नागेशने त्या परिसरात राहणाऱ्या मित्राला फोन केला आणि सांगितले, तू स्वीटीच्या घरी जा, ती आत्महत्या करणार आहे, तिला वाचव. नागेशचा मित्रही तात्काळ स्वीटीच्या घरी गेला. मात्र दरवाजा बंद असल्यामुळे त्या मित्राने दरवाजा तोडून घरात प्रवेश केला, पण काही उपयोग झाला नाही. स्वीटीने घरात गळफास घेतल्याचे दिसून आले. काही वेळातच स्वीटीचे नातेवाईक आणि तृतीयपंथी मित्र आले. त्यांनी लगेच स्वीटीला गळफासातून काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी ती मरण पावली असल्याचे घोषित केले. स्वीटीने प्रियकर सुजितच्या त्रासाला कंटाळून व तो दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न करणार म्हणून गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोलापुरात वाऱ्यासारखी पसरली. बघ्यांची गर्दी होऊ लागली. इकडे शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी स्वीटीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. तात्काळ फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महादेव राऊत, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहन खंडागळे हे रुग्णालयात दाखल झाले. पोलिसांना स्वीटीची बहीण ज्योतीने माहिती दिली. स्वीटीला सुजित जमादार याने धोका दिला म्हणून तिने गळफास घेतल्याची सविस्तर माहिती देऊन तिने स्वीटीचा अखेरचा व्हिडिओही पोलिसांना दाखवला. ज्योती कोळी हिने फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी तृतीयपंथी प्रकाश कोळी राहणार साईनगर बाळे सोलापूर याच्या आत्महत्या प्रकरणी प्रियकर सुजित आप्पासाहेब जमादार राहणार साईनगर बाळे सोलापूर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सुजितचे लग्न दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी होणार होते. त्या अगोदरच पोलिसांनी त्याला अटक केली. स्वीटी आत्महत्या प्रकरणाचा सखोल तपास करावायचा असल्याने पोलिसांनी आरोपी सुजितला न्यायालयात उभे केले. न्यायाधीशांनी सुजितला 2 दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. पोलीस कोठडीत आरोपी सुजितची कसून चौकशी केली. आरोपी सुजितने पोलिसांना सांगितले की स्वीटीच्या सौंदर्यावर मी मोहित झालो होतो, मात्र आता मला मुलगा हवा आहे असे वाटू लागले. स्वीटी मला मुलगा देऊ शकणार नाही म्हणून मी दुसऱ्या तरुणीबरोबर लग्न ठरवले. याची माहिती स्वीटीला दिली. मात्र ती लग्नाला विरोध करून भांडणे करू लागल्यामुळे मी तिला तू मर असे रागाने म्हणालो. मात्र तिने खरोखरच गळफास घेऊन आत्महत्या केली अशी कबुली दिली. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.